श्रीनाथ जी गुरु जी को आदेश, माया स्वरूपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभू जति श्री गुरु गौरक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ शिरोमणि जालिंद्रनाथ महाराज जी को आदेश, राजयोगी श्री कानिफनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरसे सिद्धों को आदेश, लख पुरुष को आदेश आदेश आदेश। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। आज ह्या चॅनलवरती पहिल्यांदाच श्री कालिका भवानी हिचा मंत्र सांगतोय। आता कालिका किंवा भद्रकाली हे नाव ऐकल्यावरती सर्वांच्याच मनात एक प्रश्न पडतो की नेमकी देवी भद्र स्वरूपात आहे, रुद्र स्वरूपात आहे की सौम्य स्वरूपात आहे। पण याचं उत्तर सोपं आहे, कारण की देवी ही सौम्य स्वरूपातच आहे, परंतु कोणत्या प्रकारे मातेची पूजा केली जाते ह्यावरती निर्भर आहे ते पूर्णपणे। जसं की तंत्रामध्ये सौम्य स्वरूप आणि रुद्र स्वरूपाची पूजा केली जाते। आपण नाथपंथीय हे दक्षिणाचारी मार्ग आपण बघतो, परंतु तंत्रामध्ये वामचारी मार्ग देखील आहे। ज्या वामचारी मार्गात मातेला अनेक वाम मार्गातून सिद्ध केलं जातं, पूजलं जातं। त्या वाम मार्गात पंचमकारांचा देखील समाविष्ट आहे। पण आपण दक्षिण मार्गानुसार गेलो तर ही पूजा अत्यंत सात्विक आणि शुद्ध स्वरूपात केली जाते। त्यामुळे मातेचं रुद्र स्वरूप असू दे, भद्र स्वरूप असू दे किंवा सौम्य स्वरूप असू दे, या तिन्ही स्वरूपांमध्ये मातेचं पूजन हे सात्विकच केलं जातं। आणि निसंदेह माता जेव्हा दक्षिण मार्गाने सिद्ध केली जाते किंवा दक्षिण मार्गाने तिची पूजा केली जाते तेव्हाच खुश होते, कारण की शेवटी ते आईचं काहीच आहे आणि आईचं काहीच स्वतःच्या लेकराचा बळी घेऊन किंवा कोणत्याही तांत्रिक क्रिया करून वामचारी पंथातून केलेलं पूजा आई कधीच मान्य करत घेत नाही। त्यामुळे नेहमी दक्षिण मार्गाचाच आपण पूजा केली पाहिजे। हीच पूजा नेहमी आईपर्यंत पोचते। असो तर हा जो मी आज मंत्र सांगणार आहे हा सुरक्षा मंत्र आहे, आई भवानीचा, रुद्रकालीचा, ठीक आहे। आणि हा शाबर मंत्र आहे, ठीक आहे। नाथांपासून याची सुरुवात झाली आहे आणि शाबर मंत्र हे सर्व नाथांनीच उत्पन्न केलेले आहेत, प्रकट केलेले आहेत या भूतलावरती, जेणेकरून जनमानसांचं कल्याण हो, त्यांची संरक्षण व्हावं आणि जे काही शत्रू आहेत, कुबुद्धीवाले आहेत, त्यांचा नाश हो। एक महत्त्वाची सूचना इथे देण्यासारखी आहे की शाबर विद्येचा जो कोणी दुरुपयोग करतो, पहिला तर ते शाबर विद्या काम करत नाही मग तिथे, पण जो कोणी दुरुपयोग करतो तो पुरेपूर तोंडावर पडतो। ह्याचा मुख्य उदाहरण म्हणजे इंद्रदेव। आता इंद्रदेव का मी सांगतोय, कारण की आता ही जर ती स्टोरी सांगायला गेलं तर फार मोठी होईल व्हिडिओ, पण थोडक्यात सांगतो की ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला नवनाथ भक्तिसारा ग्रंथात भेटतो। नवनाथ भक्तिसाराच्या 40व्या ग्रंथात श्री संत मालुकवी सांगतात की श्री नवनाथांना इंद्रदेवाने स्वर्गात बोलवून छल कपट करून त्यांच्याकडून ती विद्या चोरून घेतली। तेव्हा नाथांनी सांगितलेलं की या शाबरी विद्येचा उपयोग हा जनकल्याणासाठीच झाला पाहिजे, त्या व्यतिरिक्त स्वार्थासाठी जर या विद्येचा उपयोग होईल तर ती निकामी ठरेल आणि अशा व्यक्ती
तोंडावर आपटून पडेल. असो, तर आजचा जो मंत्र आहे याची अधिष्ठात्री स्वतः कालिका परमेश्वरी आहे. आणि ह्या मंत्राचा प्रयोग आणि विधान अत्यंत सरळ सोपा आहे. ठीक आहे. हा मंत्र वेगवेगळ्या गुरुशिष्य परंपरेनुसार वेगवेगळा सिद्ध केला जातो. ह्याचं विधान वेगवेगळं असू शकतं, पण प्रयोग करण्याचा विधान किंवा प्रयोग करण्याची जी विधी आहे ती सारखीच आहे. तिला काही वेगळं पण नाही आहे. तर कसं आहे की हा मंत्र फार पुरातन आहे, त्यामुळे हा मंत्र थोडासा अस्पष्ट असू शकतो, पण तरीही या मंत्राची जी शक्ती आहे ती अलौकिक आहे. ह्या मंत्रामध्ये बंधन केलं जात आहे आणि मातेला वचनबद्ध करून या मंत्राची शेवट होतो आहे. ठीक आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या मंत्रासाठी कोणताच असा दिवस योजून नाही केला आहे. या मंत्राला आपण कधीही सिद्ध करू शकतो. फक्त काही ठराविक दिवस आहेत ज्या दिवसात हा मंत्र जर सिद्ध केला तर जास्त फळ आहे, ते मी पुढे सांगेन. पण त्या अगोदर आपण हा मंत्र ऐकूया. ठीक आहे. तर मंत्र असा आहे, ओम नमो काली कंकाली धरती माता आकाश पिता रक्षा करे परमेश्वरी कालका दुहाई महादेव की शब्द सांचा पिंडकाचा फुरो मंत्र ईश्वर वाचा. तसा हा मंत्र आहे. हे मंत्र पुन्हा सांगतो, नीट आहे का. ओम नमो काली कंकाली धरती माता आकाश पिता रक्षा करे परमेश्वरी कालिका दुहाई महादेव की शब्द साचा पिंडकाचा पुरो मंत्र ईश्वर वाचा. तसा हा मंत्र आहे. ह्याला मी स्क्रीनवरती देखील दाखवतो आहे जेणेकरून उच्चार तुम्हाला नीट कळतील. हा मंत्र आदिनाथ यांच्या दुहाईने शमतो, त्यामुळे हा मंत्र हा अत्यंत प्रभावशाली आहे. या मंत्राची जे सिद्ध करायचं विधान आहे ते अत्यंत सोपं आहे. यात काही असं विशेष नाही आहे. ग्रहण काळामध्ये हा मंत्र सिद्ध केला जातो. जसं मी अगोदर सांगितलं की ह्या मंत्राला सिद्ध करायचा असा कोणता दिवस नाही आहे, परंतु ग्रहण काळ, अमावस्या, पौर्णिमा आणि वर्षातून येणाऱ्या कोणत्याही देवी किंवा शक्ती दिवसाला आपण याचा पाठ करू शकतो, याचा जप करू शकतो. शक्ती दिवस म्हणजे आपल्या वर्षातून 4 वेळा नवरात्र येतात. पूर्ण वर्षात 2 प्रकट नवरात्र असतात आणि 2 गुप्त नवरात्र असतात. ठीक आहे. तर ह्या 4 नवरात्रींपैकी कोणतीही नवरात्र धरली तरीही मंत्राचा सेम शक्ती तुम्हाला भेटेल. ठीक आहे. ह्या मंत्राचा जप किती करायचा आहे, तर या मंत्राचा 1,00,000 जप पूर्ण केल्यावरती हा मंत्र पूर्ण सिद्ध होतो. पण हा मंत्र हा आपल्याला ग्रहण काळामध्ये किंवा अमावस्यामध्ये जर सिद्ध करायचा असेल तर त्या अमावस्या किंवा ग्रहण काळ हा जितका वेळ असेल तितका पूर्ण वेळ हा मंत्र जपत राहायचा आहे, त्याने हा मंत्र सिद्ध होईल. पण जर नवरात्रीला सिद्ध करत असाल तर 1,00,000 मंत्र पूर्ण करायला हवेत. ठीक आहे. तर हे झालं त्याचं विधान.
आता मी याचे प्रयोग सांगतो. तर जेव्हा कुठे आपण एका अशा ठिकाणी जातो जिथे आपल्याला भय वाटतं किंवा कोणती तरी शक्ती असेल असं भासवतं, किंवा कोणत्याही प्रकारचं भय जेव्हा वाटत असतं, वाईट शक्तींपासून, वाईट नजरांपासून, किंवा कोणतीही अशी वाईट गोष्ट जी आपल्याला आपल्या आजूबाजूला नको आहे, तेव्हा काय करायचं आहे की हा मंत्र जपत आपल्या आजूबाजूला एक घेरा बनवायचा आहे. असं केल्याने त्या घेऱ्याच्या आतमध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश नाही करणार. श्री कालिका परमेश्वरी हिच्या आशीर्वादाने तुमचं सर्वांचं, भक्तजनांचं आणि साधकांचं संरक्षण होईल या मंत्राने, अशी श्री मच्छिंद्रनाथ यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्रीनाथ महाराजांच्या चरणी ही प्रार्थना असेल की सदैव माझे भक्तमंडळी, साधक व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. अलाख निरंजन आदेश.